सोलापूर दौऱ्यावर असणारे मंत्री भरत गोगावले यांच्यासमोर शिवसेना पदाधिकाऱ्यांचा शिवसेना भवन येथे राडा झालाय। एकमेकांच्या अंगावर जात एकमेकांची गचुंडी पकडण्यापर्यंत हा प्रकार गेलाय। सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असणारे मंत्री भरत गोगावले यांनी 7 रस्ता येथे असणाऱ्या शिवसेना भवन येथे भेट दिली। यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद देखील साधला। त्यानंतर तेथे मंत्री गोगावले हे शिवसेना पदाधिकाऱ्यांशी भेटत होते। यावेळी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख मनोज शेजवाल आणि सहकारी दाखल झाले। ते मंत्री महोदयांना निमंत्रण द्यायला आल्याचे त्यांचे मत आहे, तर कारण नसताना त्यांनी वाद घातल्याचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी केलाय। पहा काय दावा केलाय शिवसेना आजी माजी पदाधिकाऱ्यांनी। पक्ष काय त्याच्या मालकीचा नाही आहे। ह्या अशा प्रवृत्तीमुळे पक्षाचं नुकसान होतं। पक्ष वाढवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, सगळ्यांनी एकत्र येऊन हा पक्ष मोठा केला पाहिजे। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब इतकं काम करतात, 18-18, 20-20 तास काम करतात, कित्येक प्रवेश घेत आहेत, पण इथं लोक यायला तयार नाही। केवळ ह्या मनीष काळजीमुळे ह्या ठिकाणी लोक नवीन यायला तयार नाही आहेत शहरात। मी त्याला फक्त एवढंच बोललो की बाबा रे असं करू नको, तिथं लोक वाट बघतायत, काय गच्चीबिच्ची नाही पकडलेली, काही नाही केलेलं, फक्त त्याला असं हे केलेलं होतं हाताने की तू येडावानी करू नको, काय लोक वाट बघतायत। जे माजी शहर प्रमुख आहेत, ज्यांना पक्षातून हकालपट्टी केलेली आहे, अशा आणि काही त्यांच्या जवळच्या टोळक्यांनी अशा पद्धतीचं हे वातावरण या ठिकाणी गढूळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मनोज शेजवाल हे विधानसभेमध्ये आडम मास्तर असतील किंवा वेगवेगळ्या पक्षांना पाठिंबा दिला, यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी झालेली आहे। ते सावंत समर्थक म्हणून या सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करतात आणि सावंतांनी या अगोदर एक कोकणातून येऊन एक मंत्री या ठिकाणी किंवा कोकणातून येऊन जर एखाद्याने पश्चिम महाराष्ट्रात आमच्या जिल्ह्यामध्ये ढवळाढवळ करू नये असं स्टेटमेंट तानाजी सावंतांनी आधी दिलं होतं आणि त्यांचे हस्तक आज भरत गोगावले आलेले असताना त्यामुळे जाणून बुजून या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। हा सर्व प्रकार शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या समोरच होत होता। यावेळी दस्तूर खुद्द मंत्री गोगावले यांनी स्वतः हस्तक्षेप करत हा प्रकार थांबवला।